मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर इकडं जो आर्यन आहे, आर्यन जो असतो तो आता तिथे त्याचं गिफ्ट खोलून बघतो मंजूने दिलेला. तो गिफ्ट बघितल्यावरती त्याला त्याच्यामध्ये सापडतो म्हणतो की कुणीतरी लोकेशन ट्रॅक करतंय, म्हणजे कुणीतरी माझा पाठलाग करतंय, कुणीतरी हे लोकेशनचं इथे लावलंय नेमकं. आता काय करू मी? त्याला काही समजत नाही. तो म्हणतो की आता काय करू, सत्य मंजू तर नसेल ना माझ्या पाठीमागे, असं तो म्हणत असतो. आणि तो म्हणत असतो की हे बघा आता काय करू मी. आणि त्याला खूप टेन्शन येतं. तेवढ्यात बाहेर बघतो तर काय मंजू आणि सत्या पण गाडीवर तिथे आलेली असतात. त्यांना बघून तो म्हणतो की बापरे, मंजू सत्या इथं, आता काहीतरी करावं लागेल. आणि आतमध्ये जाऊन तो पूर्ण वेश बदलतो, पूर्ण कपडे ते बदलतो आणि चेंज करून तो पुन्हा बाहेर येऊन उभा असतो. सत्या आता ते सगळीकडे बघतो पण त्यांना कोणी सापडत नाही. ते दरवाजाला सत्याला हात मारून दरवाजा तोडतो आणि आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावरती आता सत्य इकडे बघतो तर तो आर्यन तिकडे तोंड करून उभा असतो. तर आता सत्य म्हणतो की कोण आहेस तू, एवढ्या दिवस माझ्या वाघमाऱ्यांना त्रास दिला, कर वर आता इकडे तोड, असं म्हणतो. तर आता जो आर्यन आहे तो इकडे तोंड करतो. तर आता सत्य त्याला बळजबरी तोंड करायला सांगतो आणि तो तोंड केल्यावर सत्य म्हणतो तू आहेस, अरे तू एवढा दिवस त्रास देत होता आणि तू आहेस आमच्या घरात घुसला तू. आणि आता लगेच जो सत्य आहे तो आर्यनला खूप मारतो आणि खूप म्हणजे खूप मारतो, त्याला खाली पडूस तर. आर्यन म्हणत असतो की म्हणजे मॅडम तुम्ही तरी सांगा ना, माझं एकदा बोलणं ऐकून घ्यायला लावा ना त्यांना, ते माझं एकदा पण बोलणं ऐकून घेत नाहीये, ते आता काय करू. तर आता ते म्हणतात की हे बघा, बोलणं ऐकून घ्या माझं. तर आता लगेच सत्य काहीच ऐकत नाही, खूप हाणतो आणि म्हणतो की तू तुझ्यामुळे एवढं सगळं घडलंय, खरंच चुकीचं वागलायस तू, असं म्हणत असतो. तर आता लगेच सत्य म्हणतो की हे बघा, असं करणं चुकीचं आहे, तुम्ही खरंच चुकीचं केलं आहे, असं सत्य त्याला म्हणतो. आणि सत्य त्याला खाली पाडू पाडू खूप मारतो. तेवढ्यात आर्यन ओरडतो की बास अहो, माझं ऐकून घ्या. मंजू म्हणते सत्य थांब, काय म्हणणं आहे त्यांचं एकदा ऐकून घे ना. तर सत्य म्हणतो की बोल, काय बोलणं आहे तुझं. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला जे सांगतोय ना ते खरं आहे, कारण की मी वाघमाऱ्यांचं लोकेशन ट्रॅक करत होतो ना आधीच घरी, त्यामुळं मी लोकेशन ट्रॅक केलं आज नेमकं. आणि आणि मंजू मॅडमचं आणि त्या माणसाचं लोकेशन एकाच ठिकाणी येत होतं, म्हणून मी इथे पाहायला आलो. आणि तेवढं तुम्ही आलात आणि तुम्हाला असं वाटतंय की मी आहे, पण तो माणूस मला यायच्या आधी ती चिठ्ठी ठेवून गेला. वाचा तुम्ही ती चिठ्ठी सत्यदादा. सत्य ती चिठ्ठी वाचतो आणि सत्याचं डायरेक्ट चक्कर येतं. सत्य म्हणतो की काय आहे ही चिठ्ठीमध्ये, बापरे. तर आता मंजू म्हणते दाखव सत्यात. सत्य म्हणतो नाही, वाघमारे काही नाही एवढं महत्त्वाचं, जाऊ द्या. अहो पहिल्यासारखंच लिहिलंय त्याने, दुसरं काही लिहिणार आहे. पण सत्या मंजूला ती चिठ्ठी दाखवत नाही. आणि आता सत्य जो असतो तो सत्य आता तिथे चिठ्ठी दाखवत नाही. आणि जी मंजू आहे ती विचारत असते दाखव दाखव. सत्य म्हणतो वाघमारे चला, इथे धोक्याचं आहे, आपल्याला घरी जावं लागेल. हा ना रे आर्यन. तर आर्यन म्हणतो की हो चला आपण सगळे घरी जाऊयात. आर्यन मंजून ते आता घरी यायला निघतात. आता सत्यान ते घरी आल्यावरती मंजू म्हणत असते सत्या, मी तुझ्याशी बोलणारच नाहीये, तू का मला ती चिठ्ठी दाखवणार रे, दाखव मला ती चिठ्ठी. तर सत्य म्हणतो नाही वाघमारे. आणि मंजू सत्याशी न बोलता तिथून राग राग रूममध्ये निघून जाते. सत्य इकडे जातो निघून. तर आता मंजू रूममध्ये येते आणि खूप विचार करत असते, म्हणत असते की मी या सत्याशी बोलणारच नाही, काय असेल त्या चिठ्ठीमध्ये नेमकं आणि का कोण आहे तो माणूस. आता सत्याला ती सांगते की तू काहीच मदत करू नको शोधायला, मी एकटी शोधेल कोण येतो कोण नाही. आणि लगेच आता दरवाजा वाजवतो. तर आता असं मंजू म्हणते मी दरवाजाच नाही उघडणार. तिथे तर मंजूची आई असते आणि मंजूची आई म्हणते की अगं मंजू मी आहे. तर ती म्हणते आई तूच. तर आता लगेच मंजू जाते पळत आणि दरवाजा उघडते आणि म्हणते की आई काय गं, काय झालंस. तर आता लगेच ती म्हणते की काही नाही. तर आता लगेच ती म्हणते की काय झालं मंजू तुला, अगं कशाचा विचार करतोय, दरवाजा का उघडत नव्हती. तर ती म्हणते की काही नाही, असंच दरवाजा उघडत नव्हते. तर आता ती म्हणते की सध्याचं तुझं भांडणं झालंय का. तर मंजू म्हणते की नाही. तर आता ती म्हणते की मला माहिती, नको सांगू, असं म्हणते. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.